तर मित्रांनो, फार्मर आय डी म्हणजेच शेतकरी ओळखपत्र. सर्व शेतकऱ्यांना आता फार्मर आय डी हा अनिवार्य करण्यात आलेला आहे. फार्मर आय डीचा तुम्हाला भरपूर असा फायदा आहे. फार्मर आय डीचे 3 ते 4 प्रकारचे फायदे आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे सगळी शेतकऱ्यांची जी माहिती आहे ती फार्मर आय डीमध्ये साठवली जाणार आहे. दुसरं म्हणजे PM किसान योजनेअंतर्गत जो काही तुम्हाला हप्ता मिळतो त्यासाठी फार्मर आय डी तुमच्याकडे असणं अनिवार्य आहे. तिसरं म्हणजे तुम्ही जर बँकेतून पीक कर्ज घेत असाल तर आता तुम्हाला फार्मर आय डी लागणार आहे. चौथं म्हणजे पीक विमा भरताना सुद्धा हा फार्मर आय डी तुम्हाला लागणार आहे. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी हा फार्मर आय डी काढून घ्यावा लवकरात लवकर. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी CSCच्या माध्यमातून कसं शेतकरी ओळखपत्र फार्मर आय डी काढायचं ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर मित्रांनो, फार्मर आय डी शेतकरी ओळखपत्र काढण्यासाठी तुम्हाला गुगलवर जाऊन या वेबसाईटवरती यायचं आहे. mhragristack.gov.in या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथे आल्यानंतर इथे लॉग इन विथ CSC, ज्यांच्याकडे CSC आय डी आहे त्यांनी लॉग इन विथ CSC इथे वरी ऑप्शन दिलेला आहे. त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आपला जो CSC आय डी पासवर्ड आहे तो इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आणि येस बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. त्यानंतर इथे आता आपल्याला आधार ऑथेंटिकेशनच्या 2 पद्धती दिलेल्या आहेत, एक OTP आणि दुसरं बायोमेट्रिक. त्यानंतर इथे शेतकऱ्याचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि बाहेर क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही क्लिक कराल तसं आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती OTP जाईल आणि OTP इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही व्हेरीफाय कराल तर तुम्हाला इथे खाली कॉन्टॅक्ट डिटेल्स विचारले जातील. तर इथे शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. ईमेल ॲड्रेस असेल तर ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे आणि बाहेर क्लिक करून OTP येईल, तो OTP इथे तुम्हाला टाकायचा आणि व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय केल्यानंतर इथे फार्मर डिटेल्स तुम्हाला दाखवल्या जातील. तर इथे कास्ट कॅटेगरी, जेंडर, शेतकऱ्याची जन्मतारीख, सर्व प्रकारची माहिती इथे तुम्हाला व्यवस्थित बघायची आहे, व्यवस्थित बरोबर आहे का. तर त्यानंतर इथे खाली तुम्ही इथे बघू शकतात कास्ट कॅटेगरी, जी काही कास्ट असेल तर ती तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. जर कास्टमधून असाल OBC SC तर तुम्हाला इथे कास्ट नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. जर ओपन असाल तर जनरल सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे खाली तुमचा शेतकऱ्याचं फार्मर डिटेल्समध्ये शेतकऱ्याचा फोटो इथे तुम्हाला दिसेल. एखाद्या वेळेस सर्व्हर प्रॉब्लेम असल्यामुळे दाखवला जात नाही फोटो. तर खाली इथे तुम्ही बघू शकता ऑप्शन दिलेला आहे न्यू बिझनेस. तर तुम्ही बिझनेस करत असाल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे तुम्हाला, अशा पद्धतीने. त्यानंतर तुम्हाला इथे शेतकऱ्याचं रेसिडेंटल डिटेल्स तुम्हाला इथे दाखवली जाईल. तर इथे ॲड्रेस, विलेज, तालुका, स्टेट, अशा पद्धतीने पिनकोड इथे व्यवस्थित बघायचा आहे, बरोबर आहे का तो इथे तुम्हाला टाकायचा आहे, नसेल तर. त्यानंतर खाली इथे लँड होल्डर डिटेल्स, तर फार्मर टाईप तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, जो काही तुमचं असेल तर तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. इथे शेतकऱ्याचा लँड डिटेल्स इथे तुम्हाला जो नंबर आहे तो इथे टाकायचा आहे. तर इथे खाली फेंच लँड डिटेल्स या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे शेतकऱ्याची ज्या ठिकाणी जागा आहे तिथला पत्ता, तुमचा तालुका, विलेज आणि डिस्ट्रिक्ट तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर खाली इथे सर्वे नंबर म्हणजे तुमचा गट क्रमांक तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रोसीड केल्यानंतर इथे त्या गटामधली जी काही नावे असतील शेतकऱ्यांची तर इथे सर्व नावे त्या गटामधली दाखवली जातील. तर ज्या शेतकऱ्याचं तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढत आहेत त्याच शेतकऱ्याचं इथे व्यवस्थित नाव बघून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि खाली इथे सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आता आपल्याला हे व्हेरीफाय करायची माहिती. तर इथे व्हेरीफाय ऑल लँड्स या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे सर्व टिक करायचं आहे, डिक्लेरेशन टिक करायचं इथे. आणि इथे कधी आता सेव्ह ॲज ड्राफ्ट हा प्रॉब्लेम येतो, इथे सेव्हचं ऑप्शन येत नाही. तर आपल्याला इथे पहिल्यांदा सेव्ह ॲज ड्राफ्ट करायचं आहे. आता आपण इथे सेव्ह ॲज ड्राफ्ट केलेले आहे. तर इथे शेतकऱ्याचं आत्ता पहिल्यासारखं इथे आधार नंबर टाकायचा आहे आणि बाहेर क्लिक करायचं आहे.
तर आता आपला पूर्ण फॉर्म कंप्लीट झालेला नाही आहे, आपलं सेव्ह ॲज अ ड्राफ्ट झालेला आहे. तर इथे त्यानंतर इथे तुम्ही बघू शकतात आपला फॉर्म इथे ड्राफ्ट झालेला आहे, सेव्ह ॲज अ ड्राफ्ट झालेला आहे. तर इथे कंटिन्यू एडिटिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे खाली तुम्ही इथे बघू शकतात. तर आता आपल्याला सेव्ह ॲज अ ड्राफ्टचा ऑप्शन येत होतं, तर सेव्हचं ऑप्शन येत नव्हतं. तर आपला फॉर्ममध्ये काय माहिती व्यवस्थित भरली नाही का, ते आता आपल्याला इथे व्यवस्थित चेक करायचं आहे. व्यवस्थित कशामुळे हा प्रॉब्लेम येतो आहे ते इथे तुम्हाला बघायचं आहे. आता आता सेव्हचं ऑप्शन का आलेलं नाही तर मी इथे तुम्हाला सांगतो. इथे बघा, नेम मॅच स्कोर इथे 100% आहे, तर इथे खाली 100% आलेला नाही. जसं इंग्लिशमध्ये नाव आहे तसंच व्यवस्थित इथे मराठीमध्ये नाव टाकायचं आहे. मग इथे 100% हा स्कोर मॅच झाला पाहिजे, तेव्हाच तिथे खाली सेव्हचं ऑप्शन येईल. आता तुम्ही इथे बघू शकता 100% स्कोर मॅच झालेला आहे. आता मी इथे व्यवस्थित सर्व टिक करतो, डिक्लेरेशन टिक देतो इथे आणि तोच फॉर्म आहे. इथे तुम्ही आता बघू शकतात सेव्हचं ऑप्शन येईल. आता इथे तुम्ही बघू शकतात सेव्हचं ऑप्शन आलेला आहे आपल्याला. आता सेव्ह ॲज अ ड्राफ्ट हा प्रॉब्लेम केव्हा येतो, तर नावाचा जो स्कोर आहे तो 100% झाला पाहिजे, तेव्हा हा प्रॉब्लेम येत नाही. तर इथे तुम्हाला व्यवस्थित सॉल्व करायचा आहे. त्यानंतर इथे सेव्ह बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला 2 ऑप्शन दिलेले आहेत, तर OTP आणि बायोमेट्रिक. तर इथे OTP ऑप्शनवरती क्लिक करून इथे प्रोसीड टू साइन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर साइन केल्यानंतर इथे शेतकऱ्याचा आपल्याला आधार नंबर इथे टाकायचा आणि गेट OTPवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे OTP आलेला इथे OTP टाकून घ्यायचा आणि जर बायोमेट्रिक असेल तर तुम्ही इथे अंगठा घेऊ शकतात. त्यानंतर खाली इथे सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपलं काम इथे झालेलं आहे. इथे एनरोलमेंट ID इथे तुम्हाला आलेला आहे, तो इथे तुम्हाला स्क्रीनशॉट काढून तुम्ही ठेवू शकतात. त्यानंतर खाली इथे डाउनलोड PDF या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर डाउनलोड PDF केल्यानंतर ही जी प्रिंट आहे, ही प्रिंट आपल्याला 3 पानाची आहे. तरी आपल्याला प्रिंट काढायची आहे आणि शेतकऱ्याला द्यायची आहे. ज्याचं तुम्ही ID कार्ड बनवलं आहे त्याला ही प्रिंट द्यायची आहे. आता ही प्रिंट काढली, प्रिंट दिली, तर त्यानंतर इथे आता आपल्याला स्टेटस चेक करायचं आहे. तर इथे शेतकऱ्याचा आधार नंबर टाकायचा आणि बाहेर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात एक एनरोलमेंट नंबर ID तुम्हाला इथे दिसेल आणि स्टेटस पेंडिंग इथे तुम्हाला दिसेल. तर थोड्या दिवसांनी हा अप्रूव्ह होईल आणि तुमचा फार्मर ID जनरेट होईल. तर महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.